नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की इथे आता ईश्वरी आणि अर्णव स्पर्धेला निघालेले असताना नवीन वादळ त्यांच्या आयुष्यात येणार आहे. राकेश आता त्याच दिवशी दोघांनाही संपवण्याचा निर्णय घेत असताना ईश्वरी अर्णववरती मोठं आता संकट आल्यावर बरोबर अगदी ईश्वरासारखे त्यांचे वडील म्हणजेच रमाकांत हे धावत येणार आहेत. उदयकांतला बरोबर खाली आसमान दाखवून रमाकांत अर्णवच्या दिशेने धाव घेताना दिसणार आहेत. त्याचबरोबर इथे आता राकेश हा ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्याही केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असताना अगदी त्याच वेळेला पोलीस त्याला पकडणार आणि त्यानंतर बाबा कसे बसे उदयकांतच्या मोबाईलमधला पत्ता बघून अर्णवपर्यंत त्या एक्झिबिशनमध्ये त्या स्पर्धेच्या ठिकाणी पोचायचा प्रयत्न करत असतानाच आता अर्णवपर्यंत ते सत्य पोचवतानाच इथे वल्लरी आता बरोबर बाबांवरती हल्ला करणार आहे. त्यांना गोळी झाडणार. नेमके बाबांचं काय होणार, सत्य अर्णवला समजेल का, सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की ईश्वरी ही सगळं काही करून म्हणजेच तिचा पाय वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर ती घरातल्यांसाठी शिवाय तिला स्पर्धेत जे काही पदार्थ न्यायचे असतात ते सगळं काही ती व्यवस्थितरित्या अगदी तयार करते. आणि म्हणूनच आता ईश्वरी स्पर्धा असूनही सगळ्यांसाठी इतकं करत असते याचं आजीला खूप कौतुक वाटतं. आजी ईश्वरीला म्हणते की खरंच ईश्वरी बाळा, तू अगदी बरोबर करतेस. म्हणजे सात्विकासारखीच आहेस तू. सात्विकाची सून तू बरोबर शोभतेस. म्हणजे सगळ्यांचा विचार करूनच तू इथून निघतेस, बरोबर ना. पण काहीही झालं तरीही तू आज जिंकणार असा आजीचा आशीर्वाद आता त्यांना मिळालेला असतो. त्याचबरोबर ईश्वरीला जो एक पदार्थाचा डब्बा, जे जिन्नस तिने संत्र्याचा हलवा बनवलेला असतो, तो पदार्थ आता किचनमध्येच राहतो. त्यामुळे ईश्वरी तो घेण्यासाठी म्हणून जाते. तोवर मूर्ख नम्रता ईश्वरीची जी मॉडेल म्हणून ती साडी तिथे नेसणार असते. म्हणजेच एक वेगळी अर्णवने तिच्यासाठी एक वेगळा पोशाख तयार केलेला असतो. तो पोशाख आता ती घेऊन म्हणजे जाणार असते. त्या साडीवरती वल्लरी आणि नम्रताच्या प्लॅननुसार नम्रता साडी खराब करून टाकते. तर दुसरीकडे राकेशने ज्या प्रकारे सांगितलेलं असतं वल्लरीला की क्षणाक्षणाचे अपडेट मला द्यायचे, त्याचप्रकारे आता प्रत्येक क्षणाचे अपडेट हा राकेशला ती देत असते. आणि त्याला सांगते की आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही स्पर्धेसाठी निघालेले आहेत आणि त्यांची गाडी कोणती काय सगळं व्यवस्थितपणे सांगते. आणि ईश्वरी अर्णव हे दोघंजणही एकटेच त्यांच्या गाडीमध्ये आहे हे सगळं काही ती राकेशला आता सांगते. त्यामुळे राकेश आता खूप आनंदित होतो आणि म्हणतो, मी जे काही ठरवलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझ्या मनात जे आहे ते आज पूर्ण होऊन राहणार. तेव्हा सौदामिनी त्याला म्हणते की हे बघ राकेश, आतापर्यंत तू खूप गोष्टी गिवअप केल्या आहेस, पण आता तसं तुला करायचं नाही. ईश्वरी आणि अर्णव यांनी तुझं आयुष्य बर्बाद केले, त्याप्रकारेच तुला देखील त्यांचं आयुष्य बर्बाद करायचे आहे. तेव्हा मग राकेश तिला म्हणतो की हे बघा मॅडम, जे काही आहे ना, तुम्ही उगीचच मला काहीही सल्ले देऊ नका. कारण मी हे जे काही वागतोय ते सगळ्या गोष्टी आता माझ्यापर्यंत चांगल्याच रीतीने पोहोचलेल्या आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आता फक्त तुम्ही एकाच गोष्टीकडे बघा, ईश्वरी आणि अर्णव यांच्या चिंधड्या कशा होतात. नाही, मी ईश्वरीला काही करणार नाही आहे, फक्त अर्णवचा मी काटा काढणार आहे असं राकेश आता पटकन तिला बोलतो. नंतर मग आता अर्णव आणि बाकीचे सगळे निघाल्यावरती वल्लरी तिकडे तो मेसेज पोचवते आणि सौदामिनी म्हणते की आता काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही फायनल राऊंडपर्यंत पोचले पाहिजे नाही. तर राकेशने त्याचं काम करायला घेतलेलं असतं. राकेश हा ईश्वरी आणि अर्णव यांच्या रूमवर म्हणजेच ते जिथे थांबणार असतात त्यांच्या केबिनवरती तो लक्ष ठेवून असतो आणि मुद्दामच तो तिथला स्वीपरचं काम करत आहे असं दाखवतो आणि ईश्वरी आणि अर्णव यांच्या रूममध्ये आतमध्ये शिरण्याची संधी तो शोधत असतो. पण आजूबाजूला कोणी बघते की नाही याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं. त्यानंतर इथे उदयकांत आता स्पर्धेसाठी म्हणजे ज्या ठिकाणी वल्लरीने सांगितलेलं असतं त्या ठिकाणी तो जाण्यासाठी निघालेला असतो. त्याच वेळेला आता बाबा हे त्यांचा एक उजवा हात सोडलेला असल्यामुळे ते अगदी सहजरित्या स्वतःचा दुसराही हात सोडवून घेतात आणि उदयकांतपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. आणि उदयकांत हा भरपूर दारू प्यायलेला असतो, त्यामुळे त्याला स्वतःला अशी काही शुद्ध राहिलेली नसते. तो ठरवतो की चला
आता या वल्लरीने सांगितलं आहे त्याप्रमाणे मला निघायला हवं असं म्हणून तो आता तिथूनच निघतो आणि तो निघूनच आता सगळ्या गोष्टींचा प्रयत्न म्हणजे करत असतो की कसा मी इथून बाहेर पडू. उदयकांत म्हणतो की दादा दादा सोड मला, तरीही तो काही ऐकत नसतो. तो म्हणतो की नाही, तुला अजिबात मी सोडणार नाही. आणि आता त्याचा मोबाईल देखील तो काढून घेतो. रमाकांत स्वतःचा मोबाईल त्याच्याकडून काढून तिथून आता त्याने पळ काढलेला असतो. उदयकांतला त्याने तिथे तसंच ढकलून निघालेलं असतो. जर उदयकांतचाही फोन त्याने घेतला नाही तर मात्र उदयकांत लगेच वल्लरीपर्यंत न्यूज पोचवेल, म्हणूनच आता हे सगळं त्याने केलेलं असतं. त्यानंतर सारखी वल्लरी ही उदयकांतला फोन करत असते, कारण की राकेशने तसं सांगितलेलं असतं की मला काही लोकांची मदत लागेल आणि त्यामुळेच मग वल्लरी सारखी उदयला फोन करत असते, परंतु तो काही फोन उचलत नसतो. तेव्हा मग वल्लरी विचार करते की हा राहिला तरी कुठे, किती वेळ झालं मी याला फोन करते परंतु हा फोन का उचलत नाही आहे. पण इथे उदयकांतला चांगल्यापैकी त्याने डांबून ठेवलेला असतो आणि त्याला त्या गोडाऊनला बाहेरून कडी वगैरे लावून रमाकांतने पळ काढलेला आहे. आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या रीतीने रमाकांतने उदयकांतला अडकवून आता पळालेला आहे. तर इथे ईश्वरी ही त्याच ठिकाणी असते आणि ईश्वरीला असं वाटत असतं की ना नक्की आज काहीतरी गडबड होणार आहे, म्हणजे तिचं मन तिला काहीतरी असं वेगळं सांगत असतं. तेव्हा तिचा चेहरा पडलेला असतो आणि त्यानंतर मग अर्णव तिच्या तिथे बाजूला येतो. ईश्वरी म्हणते की सर सगळं ठीक तर होईल ना. तेव्हा अर्णव म्हणतो की तू असं का विचारतेस मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, मला ना असं राहून वाटतंय की काहीतरी ना गडबड आहे. त्यानंतर अर्णव म्हणतो की मिस इंदोर नको विचार करूस इतका, सगळं काही व्यवस्थित होईल, आपण सगळं ओके करूया, तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हणून आता इथे अर्णव तिला अगदी व्यवस्थितपणे समजावतो. परंतु राकेश म्हणतो की ईश्वरी अर्णव, आता तुम्ही दोघंही एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार आहे. तुम्हाला काय वाटलं की हा राकेश तुम्हाला असं सहजपणे जिंकू देईल? अजिबात नाही. काहीही झालं तरीही हा राकेश हा आज या अर्णव राजशिर्के म्हणजेच चिंटुकल्याला संपवणार म्हणजे संपवणारच असं मनामध्ये धरूनच तो आता तिथे आलेला असतो. आणि ईश्वरीची जी रूम असते त्या ईश्वरीच्या रूमपर्यंत आतमध्ये तो जाण्याचा प्रयत्न करू लागतो. आता त्या रूमला लॉक असतो, त्यामुळे त्या लॉकचा दरवाजा काहीतरी कसं तरी करून तो उघडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्याकडे चावी असते. तेवढ्यातच तिथे आता पोलीस हे आजूबाजूला पहाऱ्याला असतातच, कारण की इतका मोठा इव्हेंट असतो त्यामुळे पोलीसही तिथे असतात. पोलीस येतात आणि विचारतात की काय रे, तू इथे काय करतोय आणि हा दरवाजा इथे का उघडण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र पोलिसांना बघितल्यावरती राकेशची चांगलीच तंतरते. तो म्हणतो की साहेब अहो, मी इथे स्वीपर आहे, म्हणजे मला सांगितलेले आहे की प्रत्येक खोल्या साफ करायच्या आहेत. तेव्हा मग त्याला हवालदार म्हणतो की हो ठीक आहे, तू खोल्या साफ करशील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तुला व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे चावी वगैरे हे सगळं कशासाठी, आणि तू स्वतःचा तोंड असं मास्कने का बरं लपवलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो साहेब, त्याचं काय आहे ना की म्हणजे मी मास्क लावला आहे कारण की मला ना थोडी ॲलर्जी आहे धुळीची म्हणूनच, आणि मला ना सध्या खोकलाही येतो आहे, ॲलर्जी आहे म्हणूनच मी हे सगळं असं चेहऱ्याला कवर केलं आहे. तेव्हा मग हवालदार म्हणतो की बरं ठीक आहे, सगळं काम अगदी व्यवस्थित कर. पण मात्र राकेश ज्याप्रमाणे घाबरलेला असतो ती घाबरलेली नजर आता हवालदाराला समजते आणि हवालदार त्याला बघतच राहतो. हा नक्की मी आवाज दिल्याबरोबर घाबरला का, त्याच्या डोक्यात वेगळेच विचार यायला लागतात. आणि कारण की एक गुन्हेगार पसार झालेला आहे आणि त्याचे फोटो आता सगळीकडे सर्क्युलेट झालेले असतात, त्यामुळे जो हवालदार असतो तो हवालदार आता तो फोटो म्हणजे बघायला म्हणून जाणार असतो. राकेश तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव यांच्या रूममध्ये पोचलेला असतो. तर इथे वल्लरी मात्र खुश होते की चला फायनली राकेश ईश्वरीच्या आणि अर्णवच्या रूममध्ये पोहोचला. आता तो तिथे बॉम्ब ठेवणार आणि मग फायनली जे काही घडणार ते आता खरंच खूप मजेशीर ठरणार आहे. मला लांब राहिलेलंच बरं, कारण मला ईश्वरी आणि अर्णव यांच्या चिंधड्या चाललेल्या पाहायच्या आहेत असं स्वप्न इथे आता वल्लरी रंगवत असते. आणि नंतर मग तो साफसफाई करून राकेश त्याचं काम करून तिथून आता बाहेर पडत असतो आणि तो विचार करतो की ईश्वरी अर्णव, तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही आता फायनलपर्यंत पोहोचण्याच्या आधीच तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठा धमाका होणार आहे ते, आणि तो धमाका साधासुद्धा नसणार आहे.
त्या धमाक्यामध्ये तुमचं काय काय जाणार आहे हे देखील तुम्हाला कळणार नाही. परंतु आत्ता मात्र मी खरंच खूप खुश आहे. ईश्वरी, अर्णव, तुम्ही दोघंही कसे आणि काय कराल ना तेच मी बघणार आहे, असं म्हणून आता तो इथून निघत असतो. त्याच वेळेला हवालदार तो जो फोटो आहे म्हणजेच जो गायब झालेला माणूस आहे गुन्हेगार राकेश, त्या राकेशला पोलीस शोधत असतात आणि तो फोटो त्याच वेळेला सर्क्युलेट झाल्यानंतर हवालदार बघायला येतात आणि त्याला बघितल्यानंतर हवालदार म्हणतात की 1 मिनिट रे, जरा थांब, मला तुझा चेहरा तरी दाखव. तेव्हा मात्र तिथे आता राकेश घाबरतो. राकेश म्हणतो की साहेब काय झालं, तुम्ही मगासपासून माझी इतकी चौकशी का करताय? तेव्हा मात्र तो म्हणतो की हो, म्हणजे आम्हाला तसे आदेश आहेत वरून की प्रत्येक आम्हाला व्यक्तीचे चेहरे इथे बघावे लागतात, असं म्हणून मुद्दामच पोलीस हवालदार त्याला बघायला लागतो. परंतु तेवढ्यातच आता इथे राकेशने एक मोठा गेम केलेला आहे. राकेश तिथून पळून निघतो. तेव्हा हवालदार त्याचा पाठलाग करत करत जातो की थांब रे थांब, कुठे निघालास, थांब, असं म्हणून हवालदार त्याचा पाठलाग करत करत तिथून निघत असतात. त्याच वेळेला आता इथे हे सगळं घडत असताना नेमकं हवालदार आणि बाकीचे पोलीस सगळे राकेशच्या मागे लागलेले असतात. राकेश आता त्याचा बॉम्ब ठेवण्यात यशस्वी तर होतो, पण बरोबर आता बाबा देखील तिकडे त्या ठिकाणी पोचलेले असतात. जो पत्ता पाठवलेला असतो उदयकांतला वल्लरीने, त्या पत्त्यावरती अगदी बाबा बरोबर पोचलेले असतात आणि त्यांना समोरून बरोबर अर्णव दिसलेला असतो. आणि त्याच वेळेला आता बाबांना समोर बघितल्यावर अर्णव म्हणतो की हे काय बाबा, तुम्ही इथे काय करताय आणि हा असा अवतार? तेव्हा तो सगळं सांगायला लागतो. रमाकांत म्हणतात की अर्णव, इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे बाळा, तुला इथून निघावं लागणार, तुझ्या जीवाला धोका आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की तुम्ही नेमकं काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? तेव्हा मग तो म्हणतो की हो, मी जे काही बोलतोय ते नीट ऐक, मला गेले कित्येक दिवस किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा मग तो विचारतो की कोणी किडनॅप केलं होतं तुम्हाला? तेव्हा बाबा सांगतात की त्या माणसाने म्हणजे उदयकांतने मला किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय, उदयकांतने? तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हो, आणि तुझ्या जीवावर आणखी माणसं उठली आहेत, राकेश पण. तेव्हा आता अर्णव म्हणतो की राकेश पण बाबा, तो तर जेलमध्ये आहे. मग तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की नाही, तो सुटला आहे जेलमध्ये आणि उदयकांत आणि दोघंजणं सगळे मिळून तुला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की कोण बाबा, सगळे कोण, त्यांची नावं मला प्लीज सांगा. तेव्हा मग तो म्हणतो की मी तुला हेच सांगण्यासाठी त्या दिवशी पहिल्या स्पर्धेच्या दिवशी भेटणार होतो, परंतु तेव्हापासून मला किडनॅप करून ठेवलं होतं. तेव्हा मग बाबा म्हणतात की हे बघ, हे सगळं नीट ऐकून घे. तो राकेश, तो उदय, ती सौदामिनी, असं म्हणून आता तो सगळ्यांची नावं घ्यायला लागतो. तेव्हा मग अर्णव विचारतो की व्हॉट, ती सौदामिनी, ती देशमुख पण या सगळ्यामध्ये सामील आहे? तेव्हा मग तो म्हणतो की हो, ती देशमुखबाई पण या सगळ्यामध्ये सामील आहे आणि आपल्या सगळ्यात मोठा घरातला भेदी तो पण यामध्ये सामील आहे. तेव्हा मग तो म्हणतो की घरातली व्यक्ती कोण आहे? तेव्हा आता तो बोलायला चाललेला असतो व असं करून तो बोलायला जातो. तेवढ्यातच तिथून वल्लरीने लांबून वल्लरी रमाकांतवरती गोळी चालवते आणि गोळी चालवल्यानंतर तिथल्या तिथे रमाकांत खाली कोसळतो. मग हे झाल्यानंतर अर्णव म्हणतो की बाबा, कोणी हे केलं शूट, प्लीज ॲम्ब्युलन्स असं जोरात तो ओरडायला लागतो. त्याच वेळेला तिथून वल्लरी पटकन गायब होते. स्वतःचं नाव येण्याच्या आधी वल्लरीने रमाकांतचा काटा काढलेला असतो. आता अर्णवला या सगळ्या गोष्टींबद्दल कसं समजणार आहे, म्हणजे या सगळ्याच्या मागे वल्लरी आहे. त्याचप्रमाणे आता अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये राकेशने जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याबद्दलचं सत्य अर्णवला समजेल का, आणि अर्णव बाबांचा जीव वाचवण्यामध्ये यशस्वी होणार का, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.